नमस्कार मंडळी, मी अमित रासम माध्यम वाईटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर आज आपल्याबरोबर ऋषिकेश आला आहे आणि ऋषिकेश आणि मी आज आलेलो आहे भायखळा येथील आपल्या राणीच्या बागेत। तर या राणीच्या बागेत यायचं कारण एवढंच की या राणीच्या बागेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण आयोजित 2024चा पुष्पोत्सव भरलेला आहे आणि या पुष्पोत्सवात आपल्याला विविध प्रकारची फुलं झाडं पाहायला मिळणार आहेत, वेगवेगळी वनस्पती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि कोणकोणत्या प्रकारच्या विविध प्रकारची फुलं झाडं आहेत ती पाहूया। तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच भायखळा येथील राणीच्या बागेत। ह्या राणीच्या बागेत बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण आयोजित 27वा मुंबई पुष्पोत्सव 2024 भरलेला आहे आणि ह्या पुष्पोत्सवात फुलांचा वापर करून अशी काही देखावे आपल्यासमोर साकारलेले आपल्याला पाहायला मिळतात। काही वन्यजीवांचा देखावा सुद्धा फुलांचा वापर करून इकडे आपण पाहू शकतोय आणि हा पुष्प महोत्सव फेब्रुवारी दिनांक 2 ते 4 पर्यंत आयोजित केला आहे। क्रेप पेपरचा सुंदर असा वापर करून अशी ही शोभिवंत फुलं बनवलेली आणि ती प्रदर्शनासाठी मांडलेली या इथे पाहायला मिळाली। वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीची बाग हे वन्यजीवांचे उद्यान तर आहेच, त्याशिवाय हे वनस्पती उद्यान देखील आहे आणि ह्या मुंबई पुष्पोत्सवात या इथे काही वनस्पतींच्या प्रजाती देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यातीलच ही एक प्रजाती म्हणजे निवडुंग, ज्याला कॅक्टस म्हणतात। या निवडुंगाच्या अनेक प्रजाती या प्रदर्शनात मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पाण्याचा अभाव असताना किंवा दुष्काळी भागात स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये असते। या वनस्पतीचे वेगवेगळे निरनिराळे असे सुंदर असे प्रकार या प्रदर्शनात पाहायला मिळाले। आता आपल्याला हे समोर जे वृक्ष दिसत आहेत ती वृक्ष आहेत बोन्साई प्रकारात। तर बोन्साई ही काही वेगळी जात नाही आहे। झाडाच्या एका रोपाला तारेचा उपयोग करून त्या झाडाची वाढ खुंटण्याचं काम या प्रकारात केले जातं। जी मोठ्या झाडांना किंवा मोठ्या वृक्षांना जी फुलं फळं दिसतात ती ह्या प्रजातीमध्ये आखूड असलेल्या छोट्याशा झाडावर देखील आपल्याला पाहायला मिळतात।
ह्या छोट्याशा असणाऱ्या चिक्कूच्या झाडाला छोटी छोटी अशी फळं लागलेली आपल्याला पाहायला मिळतात. झाड अगदी दिसायला लहान आहेत पण त्याला फळं लागलेली आहेत. काही हंगामी फुलझाडे ही टोपल्या आणि कुंड्यांमध्ये वाढवलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या प्रदर्शनामध्ये फुलांव्यतिरिक्त कुंड्यांमध्ये वाढवलेल्या काही फळभाज्या, फुलभाज्या ह्या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये अलकुल आहे, फ्लॉवर आहे, मिरच्या आहेत, कोबी आहे, काकडी देखील आहे, पडवळ आहे, कांदा, कोथिंबीर, ढोबळी मिरची, वांगी, भेंडी, भोपळा, दोडकं, टोमॅटो आणि यासारख्या काही अनेक भाज्यांचा समावेश आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाला. फळभाज्या, पालेभाज्यांबरोबरच काही धान्य देखील कुंडींमध्ये लावलेली पाहायला मिळाली, ज्यामध्ये तांदूळ आणि बाजरीचा देखील समावेश या इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या पुष्पोत्सवात एक गोष्ट पाहायला मिळाली
ती म्हणजे जमिनीत उगवल्या जाणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या या आपण योग्यरित्या कुंड्यांमध्ये देखील उगवू शकतो. निरनिराळी फुलं, पालेभाज्या, फळभाज्या पाहिल्यानंतर वेळ होती औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती पाहण्याची, ज्यामध्ये चहामध्ये टाकला जाणारा लेमन ग्रास, जेवणामध्ये फोडणीला दिला जाणारा कढीपत्ता, औषधी गुणधर्म असलेला वेखंड, त्याचप्रमाणे अपराजिता म्हणजेच ज्याला गोकर्ण म्हटलं जातं, त्याचबरोबर घराच्या अंगणासमोर असणारी तुळस देखील या इथे पाहायला मिळाली. त्याचबरोबर इतरही काही औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती या इथे आपल्याला पाहायला मिळत होत्या, ज्यामध्ये शतावरी आहे, मिंट म्हणजे ज्याला आपण पुदिना म्हणतो ते देखील आहे. आणि ह्या इथे होतं ते म्हणजे लाजाळूचं झाड, ज्याला आपण स्पर्श करताच त्याची पानं आपोआप मिटली जातात असं हे झाड. त्याचप्रमाणे वाईल्ड ब्रिंजल म्हणजेच रानवांगी, त्यालाच डोरलं वांग देखील म्हटलं जातं. ॲलोवेरा ज्याला कोरफड म्हटले जाते, याचा त्वचेसाठी चांगला उपयोग होतो. केसांच्या वाढीसाठी उपयुक्त अशी ब्राह्मी देखील आपल्याला या इथे पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मुरुड शेंग देखील इथे आहे. आणि अशी निरनिराळी औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आपल्याला पाहायला मिळते इथे. भाजी म्हणून जिचा उपयोग केला जातो, पावसाळ्यात आढळणारी अशी ही वनस्पती आहे, ती म्हणजे भारंगी. मुकामार यावर उपयुक्त असं हे झाड आहे, ते म्हणजे रक्तचंदनाचं. त्याचप्रमाणे अंगातील दाह, उष्णता कमी करण्याचं काम करणारं ही वनस्पती आहे, ती म्हणजे वाळा. त्याचप्रमाणे खोकल्यावर गुणकारी असा हा अडुळसा. देवाला वाहिली जाणारी शमी. त्याचप्रमाणे दंती, अननस, सीता अशोक,
पिंपळी, सोनटक्का हे फुल झाड आहे. प्रमाणे गरम मसाल्यामध्ये ज्याचा वापर होतो अशी ही काळी मिरी आणि काही सुगंधी वनस्पती आता आपण पाहणार आहोत. ज्यामध्ये देवाला वापरला जाणारा पूजेतला कापूर त्याचंही झाड या इथे आपल्याला पाहायला मिळते. कडीपत्ता यासारखी अनेक औषधी गुणधर्म असलेली झाडं या इथे आपल्याला पाहायला मिळाली. आणि ही होती काही फळझाडं ज्यामध्ये काजू आहे आणि हे समोरच जे दिसतंय ते आहे कोकणीचं झाड. पेरू आहे, आणि हे आहे डाळिंबाचं झाड. त्याचप्रमाणे आपल्याला जामचं झाड देखील इथे पाहायला मिळते. आणखी हे आहे पपनस म्हणून ह्या झाडाचं नाव आहे. हे देखील झाड आपल्याला पाहायला मिळते. आणि समोरच आपल्याला हेलिकॉप्टर आणखी युद्धात वापरला जाणारा रणगाड्याचा देखावा पाहायला या इथे मिळत आहे. या ठिकाणी काही फळभाज्या आणि भाज्यांचं काही बियाणं विक्रीसाठी उपलब्ध होतं. त्याचप्रमाणे घरातील बगीच्यासाठी शोभिवंत अशी झाडांची रोपटी या इथे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे बागकामात उपयुक्त अशी काही अवजारे, त्याचप्रमाणे काही बियाणे या इथे विक्रीसाठी उपलब्ध होते. मंडळी, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन चेक करा.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. टेक केअर. गुड बाय.